8 दिवसापूर्वी जे जायकवाडी पाटबंधाऱ्याच्या कार्यकारी अभियंता प्रियाताई लांजेवार यांच्या कॅबिनमध्ये जाऊन सदरील मी सर्व राज्य सरकारी कर्मचारी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे जलसंपदाचे वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी त्यांच्याकडून जे अन्याय होत आहे त्या संदर्भात मी निवेदन दिलं होतं, परंतु सदरील कार्यकारी अभियंता ह्या जागेवर नसतात, त्यामुळं सर्व वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी यांच्यावर अन्याय होत आहे. कधी परिस्थिती रजा पाहिजे असते, कधी GPF पाहिजे असते, कधी काही आणि अर्जित रजा पाहिजे असते, त्यावेळेस तिच्याशिवाय पुढं जात नाही. त्यामुळं आम्ही संतापून सर्व कर्मचारी एकत्र होऊन सह्याचे निवेदन दिले होते, परंतु सदरील मॅडम यांनी माझ्यावरच कारवाईचे एक लेटर काढले, दुसरं लेटर काढलं की बाबा खुलासा करा, कोणत्या नियमाने मीडिया आणली, तुम्ही ऑफिसची परवानगी घेतली होती का, शाखेची परवानगी घेतली होती का, असे म्हणून मला खुलासा सादर करा, नसता आपल्यावर कारवाई करण्यात येईल असं मला सांगितले. त्यामुळं मी आज दिनांक 24 रोजी श्रीमान परभणीचे कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेट दिली आणि प्रत्यक्ष त्यांना निवेदन दिलं. निवेदनामध्ये त्यांना मी सांगितलं की कार्यकारी अभियंता ह्या परभणीमध्ये असताना रेस्ट हाऊस सावली रेस्ट हाऊस वसमत रोड येथे राहत असतात. 3 दिवस पुन्हा परभणी येथून पुण्याला जातात आणि तिथून कारभार करतात. कर्मचारी याच्यासाठी मागणी केली, वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी कॅनेस पेशवे असो, या दप्तर कारकून असो, या टपाली असो, या मोजणीदार असो, अशासाठी आम्हाला शेतकरी पाणी शेतकऱ्यांना सुटल्यानंतर फील्डवर असताना आम्हाला चोर समोर मारल्या जाते. आम्हाला गणवेश नाही, आम्हाला गणवेश पाहिजे होता कोणता की कालवा चौकीदार, कालवा निरीक्षण, मोजणीदार यांना सामाजिक न्याय वनीकरणला जो ड्रेस असतो तो ड्रेस, कॅप नेमप्लेट आणि कॅपला पाहिजे ते बूट चप्पल, बूट आणि प्लेट आणि नेमप्लेट ही मागणी मी मागणी केली आहे. तसेच टपाली यांना पांढरा ड्रेस आणि शिपाई यांना पांढरी साडी आणि क्लर्क यांना जे ड्रेस असते गणवेश म्हणून कुठलाही शासनाच्या नियमानं देण्यात यावा. म्हणजे कर्मचारी कोण आहेत हे निदर्शनात आणण्यासाठी मी सदरील कर्मचाऱ्याच्या वतीनं परभणी सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचा पदाधिकारी असल्यामुळे मी ही सदरील मागणी कर्मचाऱ्यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन मागणी केली. तसेच मी माननीय मुख्यमंत्री लाडके फडणवीस साहेब यांना देखील मी ईमेलद्वारे स्कॅन करून निवेदन पाठवले आहे. तसेच जलसंपदा मंत्री यांच्याकडे देखील मी ईमेलद्वारे मागणी मान्य नाही झाली तर काय करणार? मागणी मान्य नाही झाली तर आम्ही सरळ मार्गानं आम्ही पहिले निवेदन देऊ आणि पुढची तारीख ठरवून आम्ही काळ्या फिती लावून कार्यालय बंद पाडण्याचा प्रयत्न म्हणजे एकदम म्हणजे मरोस्तोर आमरण उपोषण करणार आहोत. तसंच पाहिलं इथं नाही मागणी झाली तर मंत्रालयामध्ये आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहोत.